श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी करून तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धनवृद्धी निर्माण करू शकतं. त्यामुळे ही गोष्ट केवळ ऐकून सोडायची नाही, तर विश्वासाने आणि नियमाने करायची आहे. आज आपण बोलणार आहोत धनवृद्धीसाठी दररोज म्हणायची 3 अत्यंत प्रभावी स्तोत्र: लक्ष्मी स्तोत्र, कुबेर मंत्र आणि धनलक्ष्मी स्तोत्र. ही तीनही स्तोत्र जर तुम्ही रोज मनापासून म्हटले तर तुमच्या घरात पैसा टिकायला लागेल, नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. अनेक लोक खूप मेहनत करतात, पण पैसा टिकत नाही. हातात येतो आणि निघून जातो, कारण घरात ऊर्जा बरोबर नसते किंवा आपली श्रद्धा आणि नियम पाळले जात नाहीत. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मी प्रत्येक स्तोत्राचे फायदे, कसे म्हणायचे, किती वेळा म्हणायचे आणि कोणते नियम पाळायचे हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि जर तुम्ही हे फक्त 10 ते 15 मिनिटे रोज दिली तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं स्तोत्र आहे श्री लक्ष्मी स्तोत्र. लक्ष्मी माता म्हणजे धनाची देवता. जिथे लक्ष्मी माता प्रसन्न असतात तिथे कधीच अभाव राहत नाही. पण लक्ष्मी माता खूप चंचल आहे. त्या स्थिर राहण्यासाठी भक्ती आणि शुद्धता खूप महत्त्वाची असते. म्हणून रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरात किंवा तुळशीसमोर शांतपणे बसायचं आणि ही लक्ष्मी स्तोत्र 11 वेळा म्हणायचं. सुरुवातीला मन शांत करा आणि लक्ष्मी मातेला मनापासून प्रार्थना करा की माझ्या घरात स्थिरता राहू दे, माझ्या कुटुंबावर कृपा करा. आणि मग स्तोत्र सुरू करा. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी, ओम महालक्ष्मी नमः, ओम श्रियं नमः, ओम ऐं ह्रीं श्री तत्रस्त्री लक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नमः, ओम श्री ह्रीं क्लीं लक्ष्मी नमः, ओम नमो भगवती पद्मालयाये जिष्णु महाविष्णवे नमः. हे स्तोत्र तुम्ही हळू आवाजात आणि भावनेने म्हणा, घाई करू नका. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चार करा आणि मनात म्हणा, लक्ष्मी माताच ठेवा. असे 11 वेळा रोज केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढू शकते, खर्चावर नियंत्रण येईल आणि घरात सुखशांती निर्माण होईल. लक्ष्मी स्तोत्र हे शब्द फक्त शब्द नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या आयुष्याला बदलू शकते. एक छोटा अनुभव सांगते. एका भगिनीने 21 दिवस हे स्तोत्र नियमाने म्हटलं आणि तिच्या घरात सतत होणारे आर्थिक वाद थांबले आणि तिच्या नवऱ्याला नवीन कामाची संधी मिळाली. म्हणून हे नक्की करून पहा. आता आपण दुसऱ्या स्तोत्राकडे जाऊया. ते आहे कुबेर मंत्र. कुबेर हे देवाचे खजिनदार आहेत, धनसंपत्तीचे रक्षक करणारे देव, म्हणून त्यांचा खूप शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा मंत्र संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणायचा आहे. दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शक्य असेल तर कुबेराची प्रतिमा समोर ठेवा आणि 108 वेळा जपमाळेने हा मंत्र सुरू म्हणा. सुरुवातीला मनात प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील कर्ज दूर करा आणि मला योग्य मार्गाने धनप्राप्ती होऊ द्या. आणि मग मंत्र सुरू करा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये न धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. हा मंत्र खूप प्रभावी आहे. तो म्हणताना आवाजात शक्ती आणि मनात श्रद्धा असू द्या. 108 वेळा म्हटल्यानंतर शांत बसा आणि देवाचे आभार माना. या मंत्रामुळे तुमच्यावर आलेले कर्ज कमी होऊ शकते, नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर होऊ शकतात. मार्गदर्शनात सांगितलं आहे की कुबेर मंत्र नियमित केल्याने घरात पैशाचा प्रवाह वाढतो आणि पैसा टिकायला लागतो. अनेक स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या स्तोत्राकडे जाऊया. ते आहे धनलक्ष्मी स्तोत्र. हे स्तोत्र विशेषतः धनवृद्धी आणि पैसा टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
हे रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचं आहे. दिवसातील सगळं काम संपून शांत वातावरणात बसून 21 वेळा हे स्तोत्र म्हणा. सुरुवातीला मनात विचार करा की आजचा दिवस चांगला गेला आणि पुढेही माझ्या घरात समृद्धी राहू दे, आणि मग स्तोत्र सुरू करा. ओम धनलक्ष्मी मम गृहे सर्वदा सन्नादती वृद्धी कुरु कुरु स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम ऐं श्री धनलक्ष्मी स्वाहा. हे स्तोत्र म्हणताना मन पूर्ण शांत ठेवा आणि प्रत्येक शब्दावर लक्ष द्या. 21 वेळा केल्यावर देवाचे आभार माना आणि शांतपणे झोपा. हे स्तोत्र केल्याने तुमच्या घरात सतत धनप्रवाह राहतो, खर्चावर नियंत्रण येतं आणि घरातील सर्वांना समृद्धी मिळते. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ही तीनही स्तोत्र जर तुम्ही एकत्र रोज केलीत, सकाळी लक्ष्मी स्तोत्र, संध्याकाळी कुबेर मंत्र आणि रात्री धनलक्ष्मी स्तोत्र, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. पण यासाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. पहिला नियम स्वच्छता. शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावं. दुसरा नियम दिशा शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं. तिसरा नियम सातत्य, किंवा 21 दिवस तरी हे थांबू नका. चौथा नियम दान. शक्य असेल तर तेव्हा गरजूंना अन्न किंवा पैसे द्या, कारण दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होतात. आणि पाचवा नियम विश्वास. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पूर्ण विश्वास ठेवा की हे स्तोत्र तुमच्यासाठी काम करत आहे. मैत्रिणींनो, अनेक वेळा आपण उपाय करतो पण मध्येच सोडतो आणि मग म्हणतो फायदा झाला नाही. पण जर तुम्ही हे नियमाने आणि श्रद्धेने केलं तर परिणाम नक्की दिसतील. अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सातत्य असेल तर कोणतीही साधना निष्फळ जात नाही. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घ्या. आणि आता शेवटी तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून आलेली गोष्ट सांगते, जी अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून वारंवार सांगितली जाते. ती म्हणजे फक्त स्तोत्र म्हणणं पुरेसं नाही, तर त्यामागची भावना आहे आणि जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण विचार करतो की मी जप केला तरी पैसा का येत नाही, पण त्याचवेळी आपण नकळत काही अशा सवयी ठेवतो ज्या लक्ष्मी मातेला दूर करतात. जसे की घरात अस्वच्छता ठेवणे, अन्न वाया घालवणं, पैशाचा अपमान करणं किंवा सतत नकारात्मक बोलणं. त्यामुळे एक छोटी सवय आजपासून लावा. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरातील देवांना आणि आपल्या पैशाला नमस्कार करा. मनात म्हणा की हे धन माझ्या कष्टाने आणि देवाच्या कृपेने आलं आहे, मी त्याचा योग्य उपयोग करेन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात नेहमी एक छोटी गुल्लक किंवा डब्बा ठेवा आणि रोज शक्य असेल तेवढे थोडे पैसे त्यात टाका. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा ते पैसे दान करा. यामुळे लक्ष्मीचा प्रवाह सतत चालू राहतो आणि घरात कधीच पैशाची कमतरता भासत नाही. तसेच शुक्रवारच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या सुवासिनी स्त्रीला किंवा लहान मुलांना गोडधोड खायला द्या. यामुळे धनलक्ष्मीची कृपा अधिक वेगाने मिळते. आणि अजून एक छोटा पण प्रभावी उपाय म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी दिवा लावा आणि लक्ष्मी मातेला मनापासून आमंत्रण द्या की आमच्या घरात या आणि स्थिर राहा. ही सवय खूप साधी आहे पण परिणाम खूप मोठा देते. आणि सर्वात शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पैसा हा फक्त साधन आहे, खरा आनंद समाधान आणि शांततेत आहे. त्यामुळे या स्तोत्राचा उपयोग फक्त पैसा मिळवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी करा. जेव्हा तुमचं मन शांत आणि समाधानी असेल तेव्हा लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होते. म्हणून श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि मनापासून ही 3 स्तोत्र रोज म्हणत राहा. तुम्हाला नक्कीच काही दिवसात बदल जाणवेल. आता शेवटी एक छोटी विनंती, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ.